मित्रांनो, आपण चर्चा कशावर करतोय तर शनीची साडेसाती किंवा शनीपीडा याचे प्रभाव काय आहेत आणि अभाव काय आहेत हे आपण समजून घेणार आहोत। आणि ह्या प्रभावामुळे जे काय परिणाम होतात त्या जातकावरती, ज्याला जी शनीची पीडा लागली आहे तर ती कशी त्याचा प्रभाव पडतो त्या जातकाच्या आयुष्यावरती ते समजून घेणारी एक गोष्टही मी तुम्हाला सांगतोय। आणि ती गोष्टही आपण पुढे नेऊ आणि आपण समजून घेऊ। ही गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे मित्रांनो। त्या हे गोष्ट एक हे उदाहरण आहे। उदाहरणासाठी मी गोष्ट तुमच्यासमोर ठेवतोय। ज्या काय मी गोष्टी तुमच्यासमोर मांडतो ना मित्रांनो, त्याचा मागचा उद्देश एकच आहे की मी उदाहरण ठेवतोय। एखादा विषय मांडल्यानंतर त्याच्यावरती मी एक गोष्ट सांगतोय, त्याच्या मागचा की काय परिणाम घडतात एक उदाहरण ठेवलेलं आहे। तर त्या दृष्टीने तुम्ही बघा ती गोष्ट। फक्त ते मी मांडलेले विषय, मी मांडलेले माहिती त्याच्यापुरतच मर्यादित राहू नका। तर ती गोष्ट समजून घेताना त्या माहितीचा अर्थ काय आहे, त्या माहितीच्या मागचा संदर्भ काय आहे हे तुमच्या लक्षात येईल। वळूया आपण आपल्या विषयाकडे। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, यापूर्वीच म्हणालोय मी की ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे। ते खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र आणि सृष्टी यावरती आधारित आहे। हा त्याचा पाया आहे, हा त्याचा बेस आहे। मित्रांनो, आपण विषय काय घेतला आहे की साडेसाती, शनीची साडेसाती किंवा शनीपीडा असं आपण त्याला संबोधतो। मित्रांनो, या काळामध्ये जे काय त्या जातकावरती परिणाम होतात ना, ते परिणाम हे सायंटिफिक आहे, त्याच्यामागे विज्ञान आहे। आता ते विज्ञान काय आहे तर शनी ह्या ग्रहाची जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा प्रभाव त्याच्या मनावरती, त्याच्या शरीरावरती, त्याच्या अस्तित्वावरती पडत असतो। जसा आपल्या चंद्राचा परिणाम मनावरती पडतो, म्हणजे ज्योतिषशास्त्राप्रमाणे चंद्र हा मनाचा कारक आहे असं म्हटलं जाते। आणि त्या मनावरती पडलेल्या परिणामामुळे आपण घेतलेले निर्णय, त्या निर्णयातून आपण यश किंवा अपयश आपल्याला प्राप्त होते। चांगलं किंवा वाईट आपल्या आयुष्यात घडते। निर्णय कोण घेतो? आपण घेतो, म्हणजे मानसशास्त्र। मित्रांनो घ्या, मन म्हणजे मानसशास्त्र। तसंच त्या शनिग्रहाचा सुद्धा प्रभाव पडत असतो। शनिग्रहाला सुद्धा एक चंद्र आहे, उपग्रह। शनिग्रहाचा उपग्रह एक चंद्र आहे। जसा पृथ्वीचा उपग्रह एक चंद्र आहे, तसा शनीचा सुद्धा एक उपग्रह चंद्र आहे। त्या चंद्राचा सुद्धा आपल्या मनावरती परिणाम होत असतो। मित्रांनो लक्षात घ्या, मनुष्य प्राण्यावरती किंवा अन्य जीवावरती त्या शनिग्रहाचा, ह्या सूर्यमालेमध्ये जेवढे ग्रह आहेत, तारे आहेत, त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या आयुष्यावरती, आपल्या मनावरती, आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो। आणि त्यानुसार आपण निर्णय घेत असतो आणि त्या निर्णयाचा फलित असते, योग्य किंवा अयोग्य। मित्रांनो, शनी हा ग्रह आहे। या शनी ग्रहावरती जी उद्योतधारा आहे, विद्युत ऊर्जा आहे, ती पृथ्वीच्या पेक्षा 1000 पटीने जास्त आहे। पृथ्वीवर जी विद्युत धारा आहे, विद्युत ऊर्जा आहे, त्यापेक्षा 1000 पटीने ती जास्त आहे शनीवरती। मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे त्या विद्युत धारेचा सुद्धा, त्या ऊर्जेचा सुद्धा आपल्या मनावरती, आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो। तुम्ही बघा, इलेक्ट्रिक बोर्डामध्ये शॉक लागतो आपल्याला, ती ऊर्जेचा झटका लागतो। तसाच आहे तो प्रकार मित्रांनो। म्हणजे आपल्यामध्ये कुठेतरी बदल येऊन घडतात, आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये। तसाच तो प्रकार आहे, पण तो 1000 पटीत आहे। म्हणजे तुम्ही विचार करा त्याचा परिणाम किती आपल्यावरती होत असेल त्या शनिग्रहाचा। आणि साडेसाती हा जो काळ आहे, ह्या काळामध्ये म्हणजे आपण म्हणतो हा रोग, समजा हा रोग असेल, साडेसाती हा रोग असेल असा जर आपण पकडलं, तर रोग ज्यावेळी निर्माण होतो ना, कुठलाही रोग लागतो, तो रोग ऐन एका वेळेलाच उत्पन्न होत नाही। त्याची सुरुवात कधीतरी झालेली असते। हळूहळू त्याचे प्रादुर्भाव व्हायला लागतात, आणि ती गोष्ट आपल्याला समजायला लागते, त्याची जाणीव होते। हा रोग आता झालेला आहे, जडलेला आहे तो एका स्थितीला आल्यानंतर। तसंच
ही जी आपण शनीची पीडा म्हणतो, शनीची 7.5 म्हणतो, ती सुद्धा अगोदरपासून म्हणजे 7.5 वर्षाच्या अगोदरपासून त्याची सुरुवात झालेली असते आयुष्यात. त्याचे परिणाम त्याच्यावरती पडत असतात, फक्त ते कळत नाहीत, ते लक्षात येत नाहीत. कारण त्या प्रकारे त्याचा प्रभाव त्या पटीने तो आपल्याला जाणवत नाही. ज्या वेळेला ती 7.5 आपण मोजतो, ह्या वर्षी लागली, म्हणजे मी म्हणालो समीरच्या आयुष्यात 2019मध्ये ती 7.5 लागली आहे. म्हणजे 2019 पासून ती 7.5 लागली आहे. ती त्याची सुरुवात अगोदरच झालेली आहे, म्हणजे 4-5, 5-6 वर्ष अगोदरच झालेली आहे. त्याचा प्रभाव हळूहळू 2019मध्ये दिसायला लागलेला आहे. एवढाच फरक आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मी काय म्हणालो, शनी हा देव नाही आहे. म्हणजे आपण जसं मानतो तो कावळ्यावर बसून येतोय, जे काय आपण त्याला सांकेतिक स्वरूप दिलेलं आहे, रूप दिलेलं आहे, तसा तो देव नाही आहे मित्रांनो. हे सांकेतिक स्वरूप आहे. म्हणजे आपण त्याला ह्याच्यात म्हणजे प्रत्यक्षात आपण बघू शकत नाही, समजू शकत नाही, म्हणून त्याला आपण असं एक रूप दिलेलं आहे. पण देव, परमेश्वर, ईश्वर ही जी गोष्ट आहे मित्रांनो, एक ऊर्जा आहे. ही एक ऊर्जा आहे. तो मूर्तिरूपात नाही, तो अमूर्त स्वरूपात आहे. तो मूर्त रूपात आपण आणलं त्याला, आपण त्याला आकार दिला. असा शनिदेव दिसतो, अशा वाहनावरून तो येतो, हे आपण त्याला आकार दिला, त्याला मूर्त रूप दिलं समजण्यासाठी किंवा सांगण्यासाठी. पण ही एक ऊर्जा आहे, त्या शनिग्रहाची ऊर्जा आहे मित्रांनो. तर ती कार्य कशी करते, मी यापूर्वीच्या व्हिडिओत म्हणालो आहे की शनिग्रहाची 7.5 सुरू झाली की शनिग्रह काहीतरी देऊन जातो असं म्हटलं जाते. किंवा 7.5 संपताना म्हणजे पहिल्या 2.5 वर्षात किंवा शेवटच्या 2.5 वर्षात 3 टप्प्याची ही 7.5 असते. 2.5 वर्षाचे 3 टप्पे, पहिल्या कालावधीत किंवा शेवटच्या कालावधीत त्या जातकाला देऊन जाते असं मी म्हटलेलं आहे. असं ज्योतिषी सांगतात. त्याच्या मागचं कारण काय आहे, तर ज्यावेळी ह्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात, सुरुवात होते, जे शनीची 7.5 सुरू व्हायच्या अगोदर, त्यावेळी एकतर काय होते, तो जातक आहे तो निगेटिव्ह होतो, नकारात्मक होतो. काय होते, त्याला एखादी गोष्ट अशी गडबडला तो आणि एखादं काम झालं नाही की तो नकारात्मक होतो. माझ्याने काय जमणार नाही, माझ्याने काय होणार नाही, मी काय साध्य करू शकत नाही, मी काय मिळवू शकत नाही, असा तो नकारात्मक होतो. आणि त्या नकारात्मकतेमध्ये तो आपलं नुकसान करत जातो. आणि मग त्याच्या अवतीभोवतीची जी लोक आहेत, जी परिस्थिती आहेत, त्याचे परिवार असेल, त्याचं कुटुंब असेल, त्याचे आप्तेष्ट असतील, त्याचे शेजारी पाजारी असतील, ते सुद्धा आपोआप नकारात्मक होत जातात त्याच्याकडे बघून. त्याच्या नकारात्मकतेमुळे मित्रांनो लक्षात घ्या, 2 प्रकारची गोष्ट मी सांगतोय. ही त्या जातकाची नकारात्मकतेमुळे त्याच्या अवतीभोवतीची लोक नकारात्मक होत जातात, त्याच्यावरती अविश्वास ठेवतात, त्याला सहकार्य करत नाही, त्याला मदत करत नाही, आणि त्यामुळे त्याचं नुकसान होत जाते. आणि मग त्या काळामध्ये जर त्यांनी काय घेतलं, विचार केला, नाही आता माझं नुकसान होते, आपण आता काय परिस्थिती बघायची नाही, मग वाममार्ग असला तरी चालेल, कुठल्याही मार्गाने आपण ती धनसंपत्ती, ती जायदाद, ती प्रॉपर्टी, तो पैसा अडका आपल्याला मिळवायचाच आहे, असं करून मग तो त्या कामाला लागतो आणि मग ते प्राप्त करतो. मित्रांनो लक्षात घ्या, सुरुवातीच्या काळात काय घडते, तो नकारात्मक झालेला आहे, आणि तो नकारात्मक झालेला असेल तर त्यानुसार तो मग काम करायला सुरुवात करतो. नाही मला कोण विचारत नाही ना, मी कशाला कोणाचा विचार करू. मग तो स्वतःचा हित बघतो, स्वतःचा स्वार्थ बघतो, स्वतःचा मतलब बघतो, आणि मग कोणत्याही स्थितीत, कोणत्याही परिस्थितीत फक्त तो प्राप्त करतो. मग समोरच्याचं नुकसान हो, समोरच्याचं अहित हो, हा त्याचा विचार नाही करत, आणि मग त्याचे परिणाम तो भोगतो पुढच्या आयुष्यात. किंवा तो अलर्ट होतो की नाही हे ते चाललंय आपल्या आयुष्यात, आता आपल्याला कुठेतरी थांबायला हवं, आणि आपल्याला ह्या जो काय उद्योग करतोय, हे काय आपण व्यवसाय करतोय त्याच्या, किंवा ही जे काय आपण कामकाज करतोय, जे काय कर्म करतोय, त्याच्यातून आपल्याला काहीतरी प्राप्त करायला हवं आहे, असा सकारात्मक विचार करून
तो प्राप्त करतो। ती गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काळात, सुरुवातीच्या 2.5 वर्षात। मित्रांनो लक्षात घ्या, मग त्यासाठी त्याला स्वतःला पूर्णपणे त्या कामामध्ये, त्या कार्यामध्ये झोकून द्यायला हवं। 7.5 लागण्यापूर्वीच्या काळामध्ये, 7.5 ज्यावेळी लागते त्याला सुरुवात होते त्याच्या पूर्वीच्या 5-6 वर्षापूर्वी, 4-5 वर्षापूर्वी त्याला पूर्णपणे त्या कामामध्ये झोकून द्यायला हवं आणि सकारात्मकतेने ते काम करायला हवं। तर येणाऱ्या काळामध्ये तो सर्व ते प्राप्त करतो। म्हणून येणाऱ्या काळामध्ये 2 प्रकारे तो प्राप्त करतो। एकतर नकारात्मक होऊन, कुठलाही विचार न करता मर्यादा ओलांघून करून तो कमवतो, किंवा सकारात्मकतेने स्वतः सर्व मेहनत करून ती गोष्ट प्राप्त करतो। मित्रांनो लक्षात घ्या। पण त्याच्यानंतर बऱ्याच वेळा काय होते की त्यांनी कमवलेलं आहे, आता मग नकारात्मकतेने असो किंवा सकारात्मकतेने असो त्यांनी कमवलेलं आहे। मग कमवलेल्यानंतर पैसा आला की मित्रांनो लक्षात घ्या, धनसंपत्ती आली, त्याचा उत्कर्ष झालेला आहे, म्हणजे त्या गुळाला डोंगळे चिकटणारच। मग असे लोक त्याच्या अवतीभोवती गोळा होतात आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून ते जे काय मिळवलेलं आहे, त्यांनी साम्राज्य उभे केलेलं आहे, त्याच्यामधला काही वाटा त्यांच्यावरती तो खर्च करून आपलं अहित करून घेतो। म्हणून म्हणतो ते 7.5 वर्षामध्ये जर आपण मिळवलं असेल सुरुवातीला, तर आपण तो खर्च करताना, तो वापरताना, जे काय मिळवलेलं उत्कर्ष आहे, यश आहे, ते खर्च करताना, वापरताना आपण विचारपूर्वक केलं पाहिजे। सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून ते केलं पाहिजे। अन्यथा काय, सगळे लालघोटे, मतलब स्वार्थी, आपलं हित जपणारे, आपलं हित हे करणारे तुमच्या अवतीभोवती गोळा होणार आणि तुम्हाला लुटून खाणार। मित्रांनो लक्षात आलं का? मग येणाऱ्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये, येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला त्रास होतो। हा एक गोष्ट झाली। आता दुसरी गोष्ट कोणती आहे? दुसरा भाग शेवटच्या 2.5 वर्षात। हे कधी घडते? ज्यावेळी तो जातक आपल्या उद्योगाकडे, आपल्या व्यवसायाकडे, आपल्या त्या कर्माकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या आप्तांकडे लक्ष केंद्रित करतो, आपल्या कुटुंबाकडे लक्ष केंद्रित करतो। कारण आपलं कुटुंब कुठे अस्ताव्यस्त होऊ नये, कुटुंबामध्ये दुही निर्माण होऊ नये, कुटुंबामध्ये दोफाड होऊ नये, कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, त्याच्यावरती तो काम करायला सुरुवात करतो आणि आपल्या त्या व्यवसायावरती, आपल्या त्या धंद्यावरती, त्या आपल्या कर्मावरती दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे मग त्याचं नुकसान होते। मित्रांनो लक्षात घ्या। पण हे नुकसान झालं जरी तरी ती सुरुवातीची 5 वर्ष म्हणजे 7.5 लागली आहे आणि 7.5 लागली आहे, ते वर्ष, तो दिवस आणि त्यानंतरचा 5 वर्ष, तो दिवस, त्या दिवसापासून तो काय होतो? सतर्क होतो। आपण ज्यांच्यासाठी आपण आपलं सर्वस्व पणाला लावलं, जे सांभाळण्यासाठी, जे आपण हे करण्यासाठी, म्हणजे विध्वंस होऊ नये त्यासाठी आपण जे प्रयत्न केले ते निष्फळ ठरले। पण आपल्या अवतीभोवती जी लोक आहेत ही स्वार्थी आणि मतलबी आहेत आणि मग तो कुठेतरी थांबतो, मग तो विचार करतो बस आता इथे मर्यादा संपलेली आहे। आपण मर्यादेच्या बाहेर जाऊन आपण इतरांचा विचार केला, आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिवाराचा, आपल्या आप्तेष्टांचा विचार केला आणि आपण आपल्या कामधंद्यांकडे, आपल्या व्यवसायाकडे, आपल्या कर्माकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचे परिणाम आपण भोगलोय आणि आपल्या जवळची लोकसुद्धा त्याला भोगतायत। म्हणजे त्याचं जर कुटुंब असेल, त्याची पत्नी असेल, त्याची मूल असेल, त्याचं अपत्य असेल, ते सुद्धा भोगते त्या काळामध्ये। आणि हे ज्यावेळी त्याच्या निदर्शनात येते की बस आता थांबलं पाहिजे, आता आपण आपल्यापुरता विचार केला पाहिजे, आता त्यांचं कर्म त्यांच्यावरती सोडून दिलं पाहिजे आणि त्यानंतर तो सुरुवात करतो जाणाऱ्या त्या शेवटच्या 2.5 वर्षाच्या टप्प्यामध्ये। आणि त्या 2.5 वर्षाच्या टप्प्यामध्ये जे काही त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आपल्या कामधंद्यांकडे, आपल्या व्यवसायाकडे, आपल्या कर्माकडे, त्याच्याकडे तो लक्ष केंद्रित करतो। 100% लक्ष त्याच्यात हे करतो, 100% मेहनत त्याच्यात ओततो, 100% परिश्रम त्याच्यात ओततो आणि मग तो आपल्या इस्पित साध्य करतो।
आपलं इस्पित साध्य करतो आणि त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये तो आपला उत्कर्ष घडवून आणतो, आपली प्रगती घडवून आणतो. मित्रांनो लक्षात घ्या, कोण करतोय? तो जातकच करतोय. हे मानसशास्त्र आहे, मनाची स्थिती आहे मित्रांनो. कारण त्या 5 वर्षाच्या काळात त्याला समजलंय कोण परक आहे, कोण आपलं आहे, कोण लबाड आहे, कोण लुच्च आहे, कोण चोर आहे, कोण उचक्क आहे, कोण मतलबी आहे. हे त्यांनी त्या 5 वर्षाच्या काळामध्ये, सुरुवातीच्या 7.5च्या 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी ते ओळखलेलं आहे. त्यामुळे तो सतर्क होतो आणि मग पुढच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये तो जोमाने कामाला लागतो आणि जे काय त्यांनी घालवून बसलाय ते प्राप्त करतो. मित्रांनो लक्षात घ्या. आणि ही जी 2.5 वर्षाच्या काळानंतर जे प्राप्त केलेलं आहे ना मित्रांनो, ते कधीही कोणी काढून घेऊ शकत नाही. सुरुवातीच्या 2.5 वर्षात तो आपली स्वतःची दिशाभूल करू शकतो, आपल्या अवतीभोवतीच्या माणसांवरती अंधविश्वास ठेवून आपल्या आलेल्यामधला वाटा तो घालवू शकतो. पण उत्तरार्धात आलेलं जे 2.5 वर्षाचं त्याचं हे जे आहे भोग आहेत, जी कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये मिळवलेलं प्राप्त केलेलं जे काही यश आहे तो घालवणार नाही, त्याचं नुकसान होणार नाही. कारण त्या पहिल्या 5 वर्षात त्याला सत्याच्या असत्याची पूर्ण खात्री झालेली आहे. मित्रांनो लक्षात आलं का? मग शनिदेव देतो आणि शनिदेव घेऊन जातो, ही गोष्ट भ्रमित आहे, चुकीची आहे. देतो आणि घेतो आपण स्वतः. देव काय म्हणतो? फक्त तथास्तु. देव काय म्हणतो? फक्त तथास्तु. चोरी करायची आहे की कोणाचा उद्धार करायचा आहे हे तुम्ही ठरवा. जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. तसं पेरणार तसंच उगवणार. मित्रांनो लक्षात आलं का? मानसशास्त्र, सायकोलॉजी हे गोष्ट तुम्ही अगदी गाठीला बांधा. 2.5 वर्ष 7.5 वर्ष 7.5 हा जो काळ आहे हा आपल्याला काय करतो? लोखंडाचा पोलाद बनवतो. हा वेळ, ही कालावधी आपल्याला काय बनवते? त्या खाणीतल्या सुवर्णाला सोनं बनवते. त्या हिऱ्याच्या दगडाला पैलू पाडून तो एक बहुमूल्य हिरा बनवते. मित्रांनो लक्षात घ्या, 7.5 आपण हे होऊ नये. त्या काळामध्ये तिला स्वीकारावं, तिच्याकडे सकारात्मकतेने बघावं. फक्त 7.5 नाही म्हणत मित्रांनो, आपल्या आयुष्यात येणारे जे काय वाईट अनुभव असतील, आपलं नुकसान असेल, आपण लुबाडलो गेलो असू, काही असेल, जे काय प्रसंग असतील, त्याच्यातून तुम्ही सकारात्मक घ्या. जर मी त्यावेळी 10 रुपये घालवलेत तर माझे येणारे 1 लाख रुपये वाचणार आहेत. त्यासाठी माझे 10 रुपये गेलेले आहेत. मी आता सतर्क राहिलो आहे आणि माझे 1 लाख रुपये वाचवलेले आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, सकारात्मक. वाईट दिवस, वाईट वेळ, वाईट परिस्थिती ही वाईट नसते, तर ती तुमच्या भल्याची असते. म्हणून शनीच्या त्या 7.5 शनीच्या पिढेमध्ये तुम्ही काय शिकता? तर तुमचं सोन्याचं कुंदन होते, त्या लोखंडाचं पोलाद होते. मित्रांनो लक्षात आलं का? मानसशास्त्र. निर्णय तुमच्या हातात आहे. काय निर्णय घ्यायचा, कोणत्या वेळी, काळ, वेळ, परिस्थितीनुसार काय निर्णय घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. आता आपण गोष्टीकडे वळूया. मित्रांनो ह्याच स्वरूपात ही गोष्ट आहे. तुम्हाला ह्यापूर्वी मी सांगितली आहे गोष्ट, मागच्या भागामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. यापूर्वीचे 2 भाग बघा आणि मगच या भागाकडे या, म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचं आहे, काय म्हणायचं आहे पूर्णपणे लक्षात येईल. मित्रांनो काय आहे की तो समीर, या समीरच्या आयुष्यामध्ये ज्या काय उलटापलटी घडल्या त्याच्या वैवाहिक कौटुंबिक आयुष्यामध्ये, त्याला कारण हीच ती नकारात्मकता. कारण तो स्पष्ट वक्ता होता. हां, एक बाजू सांगायची राहिली महत्त्वाची, ती म्हणजे दुसरा भाग काय आहे? एकतर नकारात्मकतेमुळे माणसं, त्याच्या अवतीभोवतीची माणसं त्याच्यापासून दूर होतात, किंवा तो स्पष्ट वक्ता होतो. तो स्पष्ट आपले बाजू मांडतो, आपले विचार मांडतो.
आणि ते वास्तव जर तो स्पष्टपणे मांडत असेल तर त्याचे हितशत्रू आहेत ते काय करणार, त्याला नमवण्यासाठी, त्याला परास्त करण्यासाठी, त्याचं नुकसान करण्यासाठी ते काय करणार, चुकीच्या गोष्टींचं, खोट्या गोष्टींचं काय करणार, प्रसार करणार, प्रचार करणार. जसं येत्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेलं आहे. नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात संविधान खतरे में है आणि लोकतंत्र खतरे में, याच्याबद्दल जी काय भीती निर्माण केली, याच्याबद्दल जे काय खोटं बोललं गेलं, दिशाभूल केली गेली, अशाच प्रकारे हे जे हितशत्रू आहेत, हे हितशत्रू काय करतात, असं सर्व रणनीती आखतात, असं सगळे राजकारण करतात. आणि त्यामुळे त्या जातकाच्या आयुष्यात इतर त्याच्या व्यतिरिक्त, त्या हितशत्रूंच्या व्यतिरिक्त जी लोक आहेत ते सुद्धा त्याच्यापासून दूर जातात. उदाहरणार्थ समजा आता एखाद्याने त्या जातकाने सांगितलं की बाबा हे तुम्ही स्पष्टपणे हे तुम्ही चुकताय, आणि त्याचं वास्तव, त्याचं सत्य त्याच्यासमोर ठेवलं आणि ते त्या व्यक्तीच्या, समोरच्या व्यक्तीच्या लक्षातही आलं आहे की हे सत्य आहे आणि हे बरोबर बोलतोय आणि बरोबर हे बोट ठेवलेलं आहे. पण त्याच काळामध्ये जर एखादा दिशाभूल करणारी व्यक्ती त्याला भेटली आणि तो काय म्हणणार, बघा तुमचं सत्य बाहेर काढलं, तुमची इज्जत बाहेर काढली, तुम्हाला त्याने खाली वाकवण्यासाठी हे सर्व केलेलं आहे, असं त्या ह्याच्यावरती, त्याच्या अहंकारावरती काय करणार, तो तेल ओतणार आणि तो अहंकार आणखीन प्रज्वलित होणार. आणि मग जी काही व्यक्ती आहे त्याच्या समोरची, जी त्याच्यावर प्रेम करणारी असेल किंवा विश्वास ठेवणारी असेल, ती सुद्धा नकारात्मक होत जाते. कशामुळे, तर अहंकारामुळे, रागामुळे. मित्रांनो लक्षात आलं का? त्यामुळे जो स्पष्ट वक्ता असतो, स्पष्ट बोलणारा असतो, स्पष्ट मांडणारा असतो, असा जो जातक असतो त्याच्याही आयुष्यात त्याच्या अवतीभोवतीची माणसं काय होतात, नकारात्मक होत जातात. ते कोणामुळे, तर हितशत्रूंमुळे. आणि त्याला सहकार्य करेनासे होतात, त्याला मदत करेनासे होतात, त्याच्या विरोधात ते सुद्धा जातात, त्याला विरोध करतात. आणि मग त्याला ती साथ न मिळाल्यामुळे तो आयुष्यात काहीतरी प्राप्त करू शकत नाही. मित्रांनो लक्षात आलं का? कारण दोन्ही वेळेला, एक नकारात्मकतेमध्ये सुद्धा आणि स्पष्ट वक्तेपणामध्ये सुद्धा अवतीभोवतीची माणसं दूर होतात. लक्षात आलं का? हाच तो काळ आहे 7:30चा. आणि अशीच मी ही गोष्ट तुम्हाला सांगतोय, त्यानुसार ही जी गोष्ट सांगतो. 2 भाग आहेत. अवतीभोवतीची माणसं नकारात्मक होण्याची, तो जातक नकारात्मक होतोच त्या ऊर्जेमुळे, त्या एनर्जीमुळे तो नकारात्मक होतोच. पण त्याबरोबर त्याच्या अवतीभोवतीची लोकंसुद्धा नकारात्मक होतात. एकतर नकारात्मक होतात कशामुळे, तर नकारात्मकतेमुळे किंवा त्याच्या स्पष्ट वक्तेपणामुळे. मित्रांनो लक्षात आलंच असेल तुम्हाला. आता आपण गोष्टीकडे वळूया. हा जो समीर आहे त्याच्या आयुष्यात कौटुंबिक जी परिस्थिती निर्माण झाली, त्याची वैवाहिक परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीमध्ये तो आपलं जीवन व्यापन करतोय. आणि ह्याच काळामध्ये त्याचा व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं आपल्या कुटुंबासाठी. म्हणजे मी दुसरी गोष्ट सांगतोय, दुसरा नकारात्मक होण्याचं कारण तो स्पष्ट वक्ता, स्पष्ट विषय तो मांडायला सुरुवात केली त्याने. त्या काळामध्ये स्पष्टपणे वास्तव, सत्य, आणि ही गोष्ट रुचेनाशी झाली त्याच्या अवतीभोवतीच्या असलेल्या लोकांना, त्याच्या हितशत्रूंना. त्या हितशत्रूंनी त्याच्यावरती त्या आगीमध्ये आणखीन तेल ओतलं आणि त्याच्यापासून त्याचे आप्तेष्ट, त्याचे स्नेही, त्याचे कुटुंब, त्याचा परिवार, त्याचे मित्रमंडळी त्याच्यापासून दूर व्हायला लागले. कारण त्याचा स्पष्ट वक्तेपणा. मित्रांनो लक्षात घ्या, 2 गोष्टी आपल्याला इतरांपासून दूर करते, तो म्हणजे एकतर नकारात्मकता किंवा स्पष्ट वक्तेपणा. आणि तो स्पष्ट वक्तेपणा हा त्या समीरला भोवला आणि त्यामुळे तो आपल्या कुटुंबापासून दूर झाला. जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे कुटुंबातले सदस्य होते ते सुद्धा त्याच्यापासून दूर झाले. त्याची आई दूर झाली, त्याची काही भावंडं, त्या भावंडातील काही सदस्य दूर झाले.
कारण स्पष्ट वक्तेपणा. लक्षात घ्या मित्रांनो. आणि जे काय हितशत्रू आहेत ते त्याच्यात आग ओतत होते. कुटुंबामध्ये सुद्धा असतात, कुटुंबातील सदस्यामध्ये सुद्धा असतात ते हितशत्रू. ते तुमच्या लक्षात येणार नाही, दिसणार नाही तुम्हाला, कारण त्यांच्या जिभेवरती काय असते, साखर असते. लक्षात घ्या मित्रांनो. काय चिकनी चुपडी बाते अशी करणारी लोकंसुद्धा तुमच्या अवतीभोवती असतात. ते तुमची हितशत्रू असतात मित्रांनो, लक्षात घ्या. किंवा आपल्या वक्तव्यावरून किंवा आपल्याकडे असलेल्या पैशावरून, धनसंपत्तीवरून किंवा आपला असलेल्या त्या कुटुंबामधील एक उच्च स्थान असेल, त्या स्थानावरून तो काय करतो, इतरांना काय करतो, आपलंसं करतो. त्याच्यावरती तो आपलं प्रभुत्व गाजवतो, प्रभुत्व मिळवतो. असंही होऊ शकते मित्रांनो, लक्षात आलं का. आणि तसेच परिणाम त्या समीरवरती त्या व्हायला लागले. त्याची आई दूर गेली, त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य त्याच्याबरोबर पासून दूर गेले. त्याच्या पत्नी विभक्त झाली, कारण पत्नीला त्याला दूर करावं लागलं त्या परिस्थितीमध्ये, कारण त्याचे परिणाम त्याच्या अपत्यावर व्हायला लागले होते. आणि त्या अपत्यासाठी त्याला वाटलं नव्हतं की आपली पत्नीला जर आपण दूर केलं तर आपली पत्नी बरीच दूर जाईल, असं त्याचा हे नव्हतं. कारण त्यांनी समोर त्या दुसऱ्या कुटुंबावरती विश्वास ठेवला होता, म्हणजे पत्नीच्या कुटुंबावरती विश्वास ठेवला होता की असं काय व्हायला ते देणार नाही, सत्य परिस्थिती जाणून घेतील आणि तिच्या आपल्या मुलीच्या किंवा आपल्या बहिणीच्या संसारात काडी पेटवणार नाही, असा त्याचा विश्वास होता त्या कुटुंबावरती सुद्धा. कारण विवाहानंतर त्यांनी त्या कुटुंबाला सुद्धा आपलं कुटुंब म्हणून स्वीकारलं होतं मित्रांनो, लक्षात घ्या. पण त्या कुटुंबानेही दगा दिला, त्याच्या पत्नीला फितवलं, त्याच्या पत्नीच्या मनात विष कालवलं. असो काही असो, पण आपल्या मुलीचं आयुष्य ह्या सगळ्या गोष्टीमुळे, ह्या परिस्थितीमुळे आपल्या त्या अपत्याचं, आपल्या मुलाचं आयुष्य कुठेतरी हे लागू नये, त्यासाठी त्यांनी धडपड सुरुवात केली. पण त्या अपत्याने सुद्धा साथ दिली नाही, कारण त्या अपत्याने आपल्या पित्याला समजून घेतलं नाही, जाणून घेतलं नाही. आणि आपल्या अपत्यावरती संस्कार करण्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावलं. आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यानंतर त्याचा